नमस्कार फ्रेंड, मी ॲडव्होकेट संजय गुरव. आज आपण भारतीय राज्यघटनेतील कलम 58 आर्टिकल 57 हे ह्या कलमाच्या तरतुदी आज आपण समजून घेणार आहोत. या कलमाच्या तरतुदींची माहिती घेणार आहोत. भारतीय राज्यघटनेतील संविधानातील कलम 58 आर्टिकल 58 हे राष्ट्रपती पदासाठीच्या आवश्यक पात्रतेच्या अटी स्पष्ट करते. देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदावर बसणारी व्यक्ती किमान कोणत्या निकषांवर पात्र असावी हे या कलमात नमूद केलेले आहे. कलमाचे नाव कलम 58 राष्ट्रपती म्हणून निवडून येण्यासाठी पात्रता. आर्टिकल 58 क्वालिफिकेशन फॉर इलेक्शन ॲज अ प्रेसिडेंट. त्या कलमाची व्याख्या आणि तरतूद काय ते समजून घेऊया. कोणतीही व्यक्ती राष्ट्रपती म्हणून निवडून येण्यास पात्र असणार नाही जोपर्यंत ती व्यक्ती भारताची नागरिक नाही, तिने वयाची 35 वर्ष पूर्ण केलेले नाहीत आणि ती लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र नाही. जर ह्यापैकी नसेल तर ती व्यक्ती राष्ट्रपती म्हणून निवडून येण्यास पात्र असणार नाही, अशी तरतूद या कलमात केलेली आहे. काय म्हटलेलं आहे? कोणतीही व्यक्ती राष्ट्रपती म्हणून निवडून येण्यास पात्र असणार नाही जोपर्यंत ती व्यक्ती भारताचा नागरिक नाही आहे, तिने वयाची 35 वर्ष पूर्ण केलेली नाहीत आणि ती लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र नाही. जर ह्या अटी पूर्ण होत नसतील तर ती व्यक्ती पात्र असणार नाही. हे साध्या सरळ सोप्या शब्दामध्ये स्पष्टीकरण समजून घेऊया या कलमाचं. राष्ट्रपती होण्यासाठी एखाद्या व्यक्तीकडे खालील 3 मुख्य पात्रता असणे अनिवार्य आहे. भारतीचं नागरिकत्व असणं गरजेचं आहे. त्याच्याकडे तो भारताचा नागरिक असावा. ती व्यक्ती भारताची नागरिक असावी. ती जन्मजात असावी असा उल्लेख नाही. केवळ नागरिक असणे पुरेसे आहे. किमान वय 35 वर्ष पूर्ण असावीत त्या व्यक्तीची. लोकसभा पात्रता. लोकसभेच्या खासदार होण्यासाठी लागणारे सर्व निकष तिने पूर्ण केलेले असावेत, पण ती संसदेची सदस्य असावी असे बंधन नाही. तर ह्या 3 अटी पूर्ण करणे आवश्यक आहे पात्र होण्यासाठी. तसेच ती व्यक्ती केंद्र आणि राज्य सरकारांच्या अंतर्गत कोणत्याही लाभदायक पदावर ऑफिस ऑफ प्रॉफिटमध्ये नसावी. ते अशी तरतूद या कलमामध्ये केलेली आहे. बरं, हे कलम का अस्तित्वात आलं आहे? संविधान निर्मात्यांना राष्ट्रपतींचे पद हे अत्यंत प्रतिष्ठित आणि जबाबदार हवे होते. या पदासाठी परिपक्व आणि अनुभवी व्यक्तीची निवड व्हावी, हा मुख्य उद्देश होता. म्हणूनच वयाची 35 वर्ष ही अट घालण्यात आली. तसेच राष्ट्रपती हे संपूर्ण देशाचे प्रतिनिधित्व करतात, म्हणून त्यांच्याकडे किमान एका लोकसभेत निवडून येण्याइतकी पात्रता असणे आवश्यक मानले गेले. का आलं बरं हे कलम अस्तित्वात? तर संविधान निर्मात्यांना राष्ट्रपतींचे पद हे अत्यंत प्रतिष्ठित आणि जबाबदार हवे होते. या पदासाठी परिपक्व आणि अनुभवी व्यक्तीची निवड व्हावी, हा मुख्य उद्देश होता. म्हणूनच वयाची 35 वर्ष ही अट घालण्यात आली. तसेच राष्ट्रपती हे संपूर्ण देशाचे प्रतिनिधित्व करतात, म्हणून त्यांच्याकडे किमान एका लोकसभेत निवडून येण्याइतकी पात्रता असणे आवश्यक मानले गेले. म्हणून हे कलम अस्तित्वात आलेले आहे. हे कलम संविधानात समाविष्ट करण्यात आलेलं आहे. आता कलमाच्या महत्त्व आणि उद्दिष्टाचं समजून घेऊया. परिपक्वता. 35 वर्षाची अट ही व्यक्तीच्या अनुभवाची आणि परिपक्वतेची हमी देते. घटनात्मक सुरक्षा. लाभदायक पदावर नसावे ही अट भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आणि पदाचे स्वातंत्र्य टिकवण्यासाठी आहे. लोकशाही मूल्य. केवळ नागरिकच सर्वोच्च पदावर बसू शकतो हे या कलमामुळे अधोरेखित होते. ते ह्या कलमाचे महत्त्व आणि उद्दिष्टे आहेत. आता कलमाचे उल्लंघन, शिक्षा आणि उपाय या तरतुदी समजून घेऊया. जर एखाद्या अपात्र व्यक्तीने राष्ट्रपती पदासाठी अर्ज केला तर निवडणूक अधिकारी तिचा अर्ज फेटाळू शकतात. जर एखादी व्यक्ती चुकीची माहिती देऊन निवडून आली तर तिच्या निवडीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकते. शिक्षा काय? जर निवडणूक रद्द झाली तर त्या व्यक्तीला पद सोडावे लागते. ते हे या कलमाच्या उल्लंघन, शिक्षा आणि उपाय अशी तरतूद आहे. न्यायालयीन प्रकरणे समजून घ्या. चरणलाल शाहू विरुद्ध KR नारायण या खटल्यात न्यायालयाने स्पष्ट केले की जोपर्यंत एखादी व्यक्ती निर्वाचक गणाचा भाग नसते किंवा प्रत्यक्ष उमेदवार नसते तोपर्यंत ती निवडणुकीच्या पात्रतेला आव्हान देऊ शकत नाही, असा निर्णय या खटल्यामध्ये केलेला आहे. काय सांगितलेलं आहे? या खटल्यात न्यायालयाने स्पष्ट केले की जोपर्यंत एखादी व्यक्ती निर्वाचक गणाचा भाग नसते किंवा प्रत्यक्ष उमेदवार नसते तोपर्यंत ती निवडणुकीच्या पात्रतेला आव्हान देऊ शकत नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने या खटल्यात स्पष्ट केलेलं आहे. पुढचा खटला आहे लाभदायक पद, ऑफिस ऑफ प्रॉफिट. अनेक खटल्यांमध्ये न्यायालयाने स्पष्ट केले की राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल आणि मंत्री ही पदे लाभदायक पदे मानली जात नाहीत. त्यामुळे या पदांवर
असलेल्या व्यक्ती राष्ट्रपती निवडणुकीसाठी पात्र असतात. काय म्हटलेलं आहे ह्या खटल्यात? तर न्यायालयाने स्पष्ट केले की राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल आणि मंत्री ही पदे लाभदायक पदे मानली जात नाहीत. त्यामुळे या पदांवर असलेल्या व्यक्ती राष्ट्रपती निवडणुकीसाठी पात्र असतात. असा निर्णय ह्या खटल्यामध्ये असं स्पष्ट न्यायालयाने केलेला आहे. आता या कलमाच्या संबंधित असलेले संविधानिक कलमे आणि इतर कायदे पाहूया. कलम 59 आणि कलम 52 हे या कलमाच्या संबंधित असलेले संविधानिक कलमे आहेत. कलम 59 राष्ट्रपतींच्या पदाची अटी आहेत, तर कलम 52 भारताचा एक राष्ट्रपती असेल अशी तरतूद आहे. लोकप्रतिनिधी कायदा 1951 यात खासदारांच्या पात्रतेचे निकष दिलेले आहेत. राष्ट्रपती उपराष्ट्रपती निवडणूक कायदा 1952 उमेदवाराला 50 सूचक आणि 50 अनुमोदक खासदार आमदार लागतात. ही अटही पात्रतेचाच एक भाग मानली जाते. तर ही काही या कलमाच्या संबंधित असलेली संविधानिक कलमे आणि कायदे आहेत. आता या कलमाची समीक्षा कशी करता येईल, त्याची सकारात्मक बाजू समजून घेऊया. हे निकष साधे पण प्रभावी आहेत, ज्यामुळे कुणाही पात्र नागरिकाला संधी मिळू शकते. नकारात्मक बाजू काय? काही टीकाकारांच्या मते राष्ट्रपती पदासाठी किमान शैक्षणिक पात्रता असायला हवी होती, परंतु संविधानाने लोकशाहीत शिक्षणापेक्षा नागरिकत्वाच्या अधिकाराला महत्त्व दिलेलं आहे. तर असे ह्या कलमाची समीक्षा करता येईल. निष्कर्ष काय काढता येईल ह्या कलमाचा? कलम 58 हे सुनिश्चित करते की भारताचे राष्ट्रपती पद एका अनुभवी आणि निष्कलंक पार्श्वभूमी असलेल्या भारतीय नागरिकाकडे सोपवले जाईल. हे कलम भारतीय लोकशाहीचा समावेशक चेहरा समोर आणते, जिथे सामान्य माणूसही जर तो अटी पूर्ण करत असेल तर सामान्य माणूसही सर्वोच्च पदापर्यंत पोहोचू शकतो, अशी तरतूद हे कलम करून देतं. ओके, तर आज आपण मित्रांनो कलम भारतीय संविधानातील भारतीय राज्यघटनेतील कलम आर्टिकल 58 कलम 58 ह्या कलमाच्या तरतुदी आपण चांगल्या प्रकारे समजून घेतलेल्या आहेत. हे कलम अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी, या कलमाच्या तरतुदी अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हे व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा, जेणेकरून ह्या कलमाच्या तरतुदी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजतील. अशाच कायदेविषयक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉरवर्ड करा, आपल्या प्रियजनांना, मित्रांना पाठवा, जेणेकरून त्यांचंही कायदेविषयक ज्ञान वाढेल, त्यांनाही कायदेविषयक माहिती मिळेल. आणि आयकॉन बटनचं बेल बटन आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर आज आपण इथंच थांबूया. धन्यवाद.